डोके ठरणारा चॅप्टर आहे बघा हे लेन्सेसचा. भिंग. हा डोके फिजिक्सचे जेवढे काही चॅप्टर आहेत. चला गुड इव्हनिंग. हा तर थोडस लक्ष द्यायचे आहे. त्यावेळेला पाठीमागे आपला चॅप्टर होता 9वी मध्ये मिररचा. अंतर्वक्र आरसे बहिर्वक्र आरसे त्याच्यावरती पुढे लेन्स आहे. लेन्स म्हणजे काय भिंग म्हणतो आपण. आपण भिंगाचा उपयोग केलेला आहे 4थी 5वीला सुद्धा काही प्रयोग होते. आता काय करतोय आपण भिंग घेतोय आणि एका ठिकाणी सगळी लाईट काय करतोय एकवटतोय आणि त्याला जाळ लावायचा. आग लावत होतो का नाही कागदावरती वगैरे. मग कंपासात असलेला भिंग तो एक लेन्सच आहे. मग त्याची डिटेलमध्ये स्टडी आता आपल्याला करायची आहे. मग कोणता लेन्स घेतल्यावरती जाळ लागत होता. काही लेन्सेस कसे असतात आता बघा बरेचशा भिंगाचा चष्मा लागतोय बघा काही जणांना. ते जे आहे तिथं लाईट काय होते प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या. आता हे हवेमधला जो प्रकाश आहे हवेच्या माध्यमातून त्या भिंगामध्ये जाईल आणि भिंगामधून मग त्याच्या डोळ्यामध्ये जाणार. परत त्याच्या डोळ्यामधून जे काही दिसणार आहे बाहेर येणार परत काही किरण रिफ्लेक्ट होणार आहेत. मग त्याच्या ह्याच्यानुसार लेन्सेसचे चष्मे असतील किंवा एक लेन्स कॉन्टॅक्ट लेन्स म्हणून वापरतात बघा डोळ्यामध्ये सुद्धा. कॉस्मेटिक्स साठी म्हणा किंवा ते दिसण्यासाठी सुद्धा असते. एक छोटी लेन्स असते उगा अशी घालायची असते हातानं. ती एक लेन्स आहे. असे बरेचसे लेन्सेसचे युजेस आपण पाहतोय. आता पाठीमागं झालेल्या कन्सेप्ट आहेत आपला ध्रुव वक्रता केंद्र कशाला म्हणतात. आता ही डायग्राम आहे. ह्याच्यामध्ये जे आहे आपल्याला आता खाली दिलेलंच आहे. या हे बघा हे आता टाइप्स आहेत सुरुवातीला भिंगाचे. पहिला जो आहे द्विबहिर्वक्र भिंग. आता बहिर्वक्र कशाला म्हणायचं ना आंतरवक्र. आता सेम एका आता हे बहिर्वक्रची इकडे 3 दिसायला लागल्यात आंतरवक्रचे 3 दिसायला लागलेत प्रकार. आता पहिला जो प्रकार बहिर्वक्र भिंग. मग ज्या भिंगामध्ये काय असतं हे जे काच आहेत आता हे दिसायला लागले तुम्हाला पहिला बहिर्वक्र. ह्याचे जे 2 टोक आहेत ते टॅपर झाले आहेत दोन्ही साईडला. बोट साईडला टॅपरिंग आणि जे सेंटर आहे फुगलेला आहे का नाही. हे काय झालं बहिर्वक्र. ह्याच्यामध्ये जर लाईट आली तर काय होणार ही जी लाईट आहे आता अशी किरण यायला लागल्यात. हे काय होतील एका पॉइंटला साठले जातील बघा अशा पद्धतीने एका पॉइंटला येऊन. काय होतं आपण सांगतो लाईट काय व्हायला लागल्या बेंड व्हायला लागल्या परावर्तन दाखवताना. लाईट अशी सरळ निघून जाणार नाही आणि एका पॉइंटला येऊन थांबल. मग हे लाईट ह्याच्यामुळे काय व्हायला लागलं बहिर्विक्र भिंगाचा जो भिंग आहे आपण वापरत आहोत सगळी लाईट एका ठिकाणी येणार आहे आणि त्याच्यामधून काय होणार ते लाईट एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड होणार आहे. कॉन्सन्ट्रेटेड कळतं का एकवटणे एकत्र येणार आहे आणि इथं काय मग हीट प्रोड्यूस होणार आहे. एका ठिकाणी सगळी किरण आली की भरपूर किरणाचा प्रकाश इथे येणार आहे की आणि तिथं आग लागणार आहे. आता हे झालं बहिर्वक्र. आंतरवक्र काय होईल हा जो आपला द्विआंतरवक्र भिंग आहे 2 साईडला काय असते दोन्ही साईडला फुगलेला आहे आणि मधल्या बाजूला कसा आहे निमुळता आहे. इकडे काय होतं 2 बाजूला निमुळता आहे आणि मधल्या साईडला सेंटरला फुगलेला होता मध्यबिंदू. आणि इथं काय व्हायला लागलंय मध्ये काय आहे एकवटले आणि बाहेर काय आहे फुगलेला आहे स्लोवन झालेला आहे. म्हणजे हे झालं अंतरावर. आता ह्याच्यामध्ये जर लाईट काय होणार आहे इकडे खाली येणार नाही लाईट. लाईट उलट काय होईल पसरल लाईट अशा पद्धतीनं हे इकडल्या साईडला हे इकडल्या साईडला. हे कशासाठी एकवटण्यासाठी हा पॉइंट. आणि हे इकडे काय डिस्पर्शन व्हायला लागलंय. ह्याचं अपवर्तन काय बाजूबाजूला चालले त्याची रे एका ठिकाणी येत नाही. हे सगळ्यात मोठा फरक आहे. ज्या वेळा आपण फरक स्पष्ट करा येते बघा कॉन्केव्ह लेन्स आणि आपले जे आहे कॉन्केव्ह आणि दुसरा कोणता टाईपचा आंतरवक्र आणि कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह. त्याच्यामध्ये मराठीमध्ये आपण आंतरवक्र बहिर्वक्र. हे जो आहे बहिर्वक्र बहिर्वक्रचं काय होणार आहे दोन्ही बाजू कशा आता बाहेरून फुगलेल्या आता आणि इकडचे निमुळते आता दोन्ही साईडला पोलला ध्रुवाला. आणि हे जे आहे दोन्ही साईड कशा आता अशा निमुळते आता सेंटरकडे काय झालेला आहे आणि दोन्ही बाजूला फुगलेला आहे. हा काय केंद्रस्थानी काय फुगलेला आहे आणि इकडे निमुळत आहे. हे काय केलेलं आहे ह्याच्या उलट आहे. हे दोन्ही बाजू कशा आता फुगलेले येतात आणि केंद्रामध्ये निमुळत आहे असं उलट आहे याचं. हे लाईटचे रे असे एकवटणार आहेत परत मग पुन्हा ह्यांचं काय डबल रिफ्लेक्शन होईल परत असं जाणार आहेत. म्हणजे एका पॉइंटला एकवटणार आहेत. मग आपण भिंग वगैरे आहे डोळ्यामध्ये घेऊ नका एका ठिकाणी. मग काय होणार आहे हे सगळं कॉन्सन्ट्रेशन एक येऊन डोळ्याला जखम होणार आहे ती लाईटची
आणि हे जे आहे बाजूबाजूला चाललेलं लाईट रे जे आहेत किरण प्रकाशाचे कुण्या आंतरवक्र भिंगाम. ह्याच्या अगोदर आरसा पाहिला होता बघा. आरसा कसा बनतो आपण? आरसा जो आहे एका साईडनं कसा पारदर्शक आहे आणि दुसऱ्या बाजूला कलर लावलेला. आपण जर आरसा जो आपण वापरतोय पावडर लावण्यासाठी हा आरसा आहे. ह्या आरसाच्या पाठीमागली साईडला का असेल? एक कलरची कोटिंग आहे, पिवळा कलर किंवा काहीतरी एक मीडियम लावलेला आहे पलीकडलं दिसू नये म्हणून, आहे का नाही? मग ते आरशात, मग आरशामध्ये सुद्धा आंतरवक्र आरसे आणि बहिर्वक्र आरसे. जे काही आरसे का असतात बाहेरल्या बाजूला असं फुगलेले असतात. सिक्युरिटीसाठी गेटला एक आरसा असतो बघा मोठ्या मोठ्या, ज्या काही मेट्रोपॉलिटन सिटी आहेत, मुंबई पुणे, तिथं काय असतं भरपूर गर्दी असते. काही वेळा काय म्हणजे काय सिक्युरिटीसाठी अचानक काही गुंड वगैरे येऊ शकतात, मग का ते मधून बघतात. मग त्यांचा जो आरसा असतोय या टाईपचा असतो बघा आंतरवक्र आरसा. म्हणजे काय? सगळे रे असं मोठा होतो आणि त्या एका होल मधून सगळं पूर्ण बाहेरलं ते एरिया दिसतो त्यांना. कशामुळं? ते लाईटचं काय व्हायला लागलं तिथं रिफ्रॅक्शन या पद्धतीनं होईल, सगळीकडे होईल. हा बाहेरून दिसत नाही, मधून बाहेरला दिसतं सगळं या पद्धतीनं. आणि मधून जर बाहेरून बघितलं काहीच दिसत नाही, कारण काय? तो आंतरवक्र आहे का नाही? ह्याच्यामुळे काय सगळं हा एरिया दिसणार आहे त्यांना. इथून जरी बघितलं एका छिद्रातून हे एवढा एरिया दिसणार आहे. कशामुळं? तो आंतरवक्र आरसा आहे. आणि बहिर्वक्र जे आरसे असतात हे जे आहेत एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेटेड झालेला आहे. आपण ह्या आरसाचा उपयोग जो आंतरवक्र आरसे, परत पाठीमागलं जे काही गाडीला आरसे असतात बघा, ते आरसे हे असतात आंतरवक्र आरसे. मग ते काय होणार आहे? पाठीमागलं लांब जरी असलं जे काही व्हेकल हा ऑब्जेक्ट ते जवळ अपियर झाले असं वाटतं. ऑब्जेक्ट्स इन द मिरर आर क्लोजर दॅन दे अपियर. जे आहे त्याच्यापेक्षा जवळ आलेलं असं वाटतं. कशामुळं? अंतर्वक्र आहे. आणि हे हे जे आहे आपण बहिर्वक्र, हा जवळ लांब दिसणार आहे तिकडं. अशा पद्धतीचे दोन्ही मधला डिफरन्सेस आहेत. हा डेंटिस्ट आहेत, दाताचं हे दाखवण्यासाठी मोठी प्रतिमा एका ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन होणार आहे. अशा पद्धतीचे बरेचसे आरशाचे प्रकार गेल्या वर्षी झालेले आपल्याला आहे. त्याच्याच बेसवरती का म्हणायला लागले? माझ्याकडे 3D आहे, त्याने पण चालते. बर बर ठीक आहे. 3D गॉगल आहेत मग त्याच्याकडे. मग हे भिंगाचे प्रकार आहेत. आणि हा भिंग हा चॅप्टर तुम्हाला कशासाठी दिलेला आहे? तर अतिशय महत्वाचं म्हणजे काय? भिंगाचे युजेस आता पुढे पुढे प्रयोगशाळेमध्ये आहेत, डेंटिस्ट कडे वापरले जातात. डोळा अतिशय महत्वाचा अवयव आहे, डोळ्याची सिक्युरिटीसाठी सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी आपण या पद्धतीचे आरसे म्हणा, भिंग म्हणा, गेटच्या सुरक्षेसाठी डेंटिस्ट वापरतायत. मग ते कोणते वापरतात हे तुम्हाला माहिती आहे. आता हे जे प्रकार आहेत पहिल्या स्वरूप, पहिला प्रकार आहे बहिर्वक्रच आहे, दोन्ही बाजूनं बहिर्वक्र, द्विबहिर्वक्र. नुसतं बहिर्वक्र म्हणलं तरी चालतं याला. पुढचा समतली बहिर्वक्र. आता समतली म्हणजे काय? एक जो सरफेस आहे याचा हा दिसायला लागला, एक सरफेस कसा आहे? सम आहे. समतल म्हणजे एकसारखा आहे, तो बहिर्वक्र नाही आणि आंतरवक्रही नाही, उग सेम प्लेन आहे. आणि एक बाजू कशी आहे? बहिर्वक्र बाहेरल्या बाजूला फुगलेली आहे का नाही? परत तिसरा प्रकार काय? अंतर आतल्या बाजूला बहिर्वक्र झालेला आहे. हे बघा ह्या साईडनं थोडं दोन्ही साईड. हा आता हे झाले आपले 3 प्रकार. हा डायरेक्ट बहिर्वक्र, हा समतली आणि आंतरवक्री बहिर्वक्र. बहिर्वक्रच आहे पण आतल्या बाजूने बहिर्वक्र. परत पुढे द्वि आंतरवक्र भिंग. पुढे जो आपला हा भिंग आहे दोन्ही बाजूनं आतल्या बाजूनं कर्व झालेला आहे का नाही? हे बघा दोन्ही बाजू बल्जेस सेंटरकडे झुकलेले आता. आणि हे बाकीचा जो भाग आहे हा काय? निमुळता न राहता हा फुगलेला आणि हा निमुळता झाला. इथं जे होतं सेंटर निमुळतं होतं आणि हे बल्जेस झालेलं होतं. अशा पद्धतीचा फरक आहे. परत पुढचा समतली आंतरवक्र म्हणजे एक बाजू प्लेन आहे आणि एक बाजू आंतरवक्र आहे. इकडे काय होतं? एक बाजू प्लेन आणि एक बाजू बहिर्वक्र होत होती. समतली बहिर्वक्र, आता इथं समतली आंतरवक्र. आणि पुढचा जो आहे आंतरवक्रचा आहे पण बहिर्वक्री आंतरवक्र. इकडे काय होतं? आंतरवक्री बहिर्वक्र होतं, बहिर्वक्री आंतरवक्र. म्हणजेच काय? हा जो आहे आंतरवक्रचा आरसा आहे पण दोन्ही बाजू कशा आहेत? थोड्याशा बहिर्वक्र बाजूने झुकलेले आहेत, बाहेरल्या बाजूने झुकलेले आहेत. ह्याचा जो दोन्ही बल्जेस दाखवायचं, हे जे दोन बाजू आहेत निमुळत्या इथं आणि दोन्ही बाजूला टॅपर झाले, येतं का लक्षामध्ये? इथं सेंटरला काय झालेलं आहे? फुगलेला आहे.
बहिर्वक्रामध्ये सेंटरला फुगलेला आणि इकडे निमुळता झालेला. हे जे आहे इकडं काय झालंय, सेंटरला निमुळता आहे आणि इकडं फुगलेला आहे का नाही. हा दोन्ही मधला अतिशय महत्वाचा फरक आहे. मग ह्याच्या दोन्हीच्या डेफिनेशन लिहायचा. बघितलं बहिर्वक्र कोणाला म्हणतो आणि अंतर गोल किंवा अंतर्वक्र भिंग कशाला म्हणतो. आलं का लक्षामध्ये. प्रकाराच्या आकृत्यात अतिशय महत्वाचा बघा, हे 3 आकृत्या काढायचं, त्याचे प्रकार आहेत. भिंग, भिंग म्हणजे काय, भिंगाचे प्रकार आकृतीसह स्पष्ट करा म्हणलं तर हे 3 मार्काला प्रश्न आलेला एका वेळेला. तिन्ही प्रकार लिहायचं. त्याचे 3 आहेत, ह्याचे 3 आहेत. दिलेला आहे की वरी. भिंग म्हणजे काय, ज्याचा भिंग म्हणजे काय, आरसाचा आहे, दोन्ही बाजूनं मोकळा आहे. आरसा कसा असतो, एका बाजूनं काय असतंय, तो आच्छादलेला असतो किंवा कव्हरिंग केलेला असतं. पण भिंग काय, दोन्ही बाजूनं मोकळा आहे, त्यालाच भिंग म्हणतो आपण. आरसेच आहेत हे सुद्धा. लिहा भिंग म्हणजे काय. हे बघा, ज्या भिंग हे दोन्ही पृष्ठभागाने पारदर्शक आहेत. म्हणजे काय, दोन्ही बाजूने दिसतंय भिंगामधून प्रकाश, दोन्ही बाजूने येतोय जातोय. आरशामध्ये एकाच बाजूनं, पलीकडली बाजूला का आपण लाकूड तर लावलेलं असतं किंवा एका कलरनं कव्हर केला असतो. आरसा फोडून बघा बरं घरचा, पलीकडल्या बाजूला एक कापड असते बघा, कलरचं कोटिंग असते, आणि ते जर आरसा फोडला तर पारदर्शकच आहे ते सुद्धा, फक्त आपलं ते दिसून नये म्हणून पारदर्शक असलं, अपारदर्शक बनवलं एक बाजूनं. भिंग म्हणजे काय, दोन्ही पृष्ठभाग कसे आहेत त्याचे पारदर्शक आहेत, त्यालाच भिंग म्हणायचे आपण. लिहा भिंग म्हणजे काय. चला लिहा भिंग म्हणजे काय. गॉगल नाही का म्हणायला लागल्यास, मग मोबाईल ठेवला की. हा हा, ते 3D मोबाईल पिक्चर वगैरे बघण्यासाठी, स्क्रीन मोठी दिसण्यासाठी म्हणायला लागले त्यानं. स्क्रीन छोटी असते, स्क्रीन मोठी दिसते पुन्हा समोर. प्रोजेक्टर मध्ये तेच असतो की, प्रोजेक्टर आपण लावलं होतं की प्रोजेक्टर. प्रोजेक्टर मध्ये स्क्रीन कशी असते, असं भरपूर मोठं सगळं रिस्क बाहेरल्या बाजूनं मोठं पिक्चर दिसते. त्या पद्धतीच असेल तुझ्याकडे. ठीक आहे, लिहा भिंगे टाका चॅप्टरचं नाव. भिंग म्हणजे काय, भिंग हे 2 पृष्ठभागांनी युक्त असे पारदर्शक माध्यम. भिंग म्हणजे काय, दोन्ही बाजूनं पारदर्शक. आरसा काय असतोय, एक बाजूनेच पारदर्शक. भिंगे म्हणजे काय, तर हे भिंगाचे डेफिनेशनच आहे. भिंग हे 2 पृष्ठभागांनी युक्त. आता पुढे भिंगाचे प्रकार आहेत. ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग गोलीय व बाहेरच्या बाजूने, त्याला बहिर्वक्र किंवा द्विबहिर्वक्र. इथपर्यंत. आता हे हेडिंग लिहिलो का, त्याच्या पुढे प्रकार लिहा, भिंगाचे प्रकार म्हणून टाका. भिंगांचे टाइप्स, टाइप ऑफ लेन्सेस, भिंगांचे प्रकार. आणि त्याच्यामध्ये 1 नंबर टाका बहिर्वक्र किंवा द्विबहिर्वक्र भिंग. याच्या जी कन्सेप्ट आहे डोक्यावरून जाते बघा, म्हणूनच स्लो चालू केलं की आपण. अतिशय अवघड म्हणजे अवघडच जाणार, अतिशय सोपा म्हणतो मी आता. काय नाही, याच्यामधलं काही जास्त येत नाही परीक्षेला, एक 4 मार्कासाठी आलेला आहे, तरी पण आपण सोडायचं नाही याला. जे जास्त अवघड आहे ते जास्त डिटेल मध्ये घेतलं पाहिजे. गेल्या वर्षी जो मिरर चॅप्टर होता आपण, आरसे, आरशांचे प्रकार, अभ्यास करा त्याच्यावरती. अगोदर काय लिहिलं, भिंग म्हणजे काय, भिंगांचे प्रकार. त्याच्यामध्ये 1 नंबर टाका द्विबहिर्वक्र भिंग किंवा दुहेरी बहिर्गोल भिंग, दोन्हीला एकच नाव आहे. मग त्याच्या पुढचा जो प्रकार आहे द्विअंतर्वक्र भिंग, ते लिहायचं. ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग आतल्या बाजूने गोल आहेत त्यांना द्विअंतर्वक्र भिंग किंवा दुहेरी अंतर. वरी हेडिंग मध्ये टाका की भिंगांचं नाव दुहेरी किंवा द्विबहिर्वक्र भिंग म्हणून टाका, मग डेफिनेशन लिहा. ह्याचं द्विअंतर्वक्र भिंग म्हणून डेफिनेशन हेडिंग टाका, मग डेफिनेशन लिहा. आणि मग परत त्यांचे अजून प्रकार आहेत पुढे, अंतर्वक्रचे 3 आहेत आणि बहिर्वक्रचे, आणि हे डायग्राम काढा. हे जे पहिले 3 प्रकार आहेत अंतर्वक्रच्या, सॉरी बहिर्वक्रच्यात, आणि पुढचे जे आहेत 3 अंतर्वक्र भिंगाच्यात. आलं का लक्षामध्ये.
दोन डेफिनेशन आहेत बघा त्याच्यामध्ये. आणि त्याचे टाइप्स आणि ते गोल वगैरे मोठे मोठे काढा. हा काढायचे ते द्विबहिर्वक्र. बहिर्वक्रचे प्रकार आहेत आणि आंतरवक्रचे असं सेपरेट करून लिहा तिथं. हे जे तीन आहेत बहिर्वक्र भिंगाचे प्रकार. हा आणि हे जे तीन आहेत आंतरवक्र भिंगाचे प्रकार अशा हेडिंग खाली टाका. ते विचारलं जातं परीक्षेमध्ये. बहिर्वक्रचे म्हणलं तर बहिर्वक्रचेच लिहायचं, आंतरवक्रचे म्हणलं आंतरवक्रचे, एकसारखेच प्रकार आहेत. हे डायग्राम काढायचे प्रकाराची. त्याच्या नावामध्येच आहे बघा. झालं का कंप्लीट? आता एवढं लक्षात ठेवायचं, बहिर्वक्र म्हणला की दोन्ही बाजू कशा फुगलेल्या आहेत, बाहेरून फुगल्या आहेत. आल्या का लक्षामध्ये? आणि दोन्ही बाजू निमुळत्या. आता आंतरवक्र म्हणलं, सगळे आंतरवक्र बघा बरं कंपॅरिझन. आंतरवक्र म्हणजे मधल्या बाजूनं काय झाल्यात, एक काय ठिकाणी आलेल्या आहेत. आणि हे जे दुसऱ्या बाजू येतात अक्ष त्यांचे, ते काय झाले आहेत, बाजूला झाले आहेत. आणि हे जो आहे मधला भाग सेंटर एका ठिकाणी आलेला, ह्याचं जे सेंटर फुगलेलं आहे आणि हे दोन्ही निमुळत्यात. दोन्ही कडा, ह्याच्या दोन्ही कडा कशा येतात, फुगलेल्या येतात आणि सेंटर निमुळतात. ते सांगितले डेफिनेशन मध्ये. ज्या भिंगाचे दोन्ही पृष्ठभाग गोलीय व बाहेरच्या बाजूने फुगलेले आहेत, हे बाहेरली बाजू असं, ते काय आहेत, बहिर्वक्र. आणि आपण आंतरवक्र म्हणतो, मग त्याच्यामध्ये जे आहेत दोन्ही पृष्ठभाग आतल्या बाजूनी गोल आहेत, त्याला अंतर्वक्र भिंग. झालं का? चला पुढे. आता आता हे जे भिंग बनायला लागल्यात, दोन दोन गोल घेऊन कशा पद्धतीने बनतायत, खाली दिलेले आहेत बघा आपल्याला. आता बघा आता एखाद्या भिंगातून प्रकाश जात असताना दोनदा त्याचं जे आहे रिफ्रॅक्शन होतंय. सुरुवातीला काय होणार आहे, भिंगामध्ये एंट्री घेताना लाईट. परत आता हे जर भिंग असेल आपलं गोल, कोणतं का भिंग असे ना, हा दिसायला लागला, ह्याच्यामधून एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये गेले रे, काय होईल, इथं एकदा होणार आहे त्यांचं, काय होणार आहे, परावर्तन होणार आहे. परत ज्यावेळेस पुढे आता इथं बदलली, इथं एकदा दिशा बदलेल आणि इथून अजून बाहेर निघताना हा अजून डबल रिफ्रॅक्शन दाखवल त्यानं. एक आता इथं कोणतं माध्यम आहे, एक हवेचं माध्यम आहे, इथं जे आहे काचेचं माध्यम आहे.
परत दुसऱ्या कंडिशन मध्ये इथं कोणतं आहे, काचेचं माध्यम आहे आणि परत हवेचं माध्यम. म्हणजे काय, डेन्स रेअर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये, सॉरी, हा मॅम, विरल माध्यमातून घन माध्यमामध्ये आणि घन माध्यमातून विरल मध्ये, असं दोन प्रकारे दोनदा रिफ्रॅक्शन दाखवते बघा भिंग. मग तिथं दोन वेळा चेंज होणार आहे त्याची दिशा. मग जो अँगल आता आपल्या पुढे प्रतिमा कुठं तयार होते, आता एखाद्या आपण ऑब्जेक्ट आहे पुढे, त्या लेन्सच्या पुढे ठेवले आपण, दुर्बीण आहे सपोज, मग दुर्बिणीमध्ये बघतोय आपण, त्यावेळेला कोणता गोल वापरला आपण, कोणतं भिंग वापरलं, मग ती प्रतिमा कुठं होत आहेत, मग ह्याच्यावरती किती वेळा रिफ्रॅक्शन व्हायला आहे, रिफ्लेक्शन कुठं व्हायला लागलंय, मीडियम कोणता आहे, त्याच्यावरती ते पुढे प्रतिमा बनत असतात. आता दोन्हीची काटछेद आपण ज्या वेळा, हे जे आपण दोन निमुळते दोन गोल एकत्र केलेले आहेत, त्यावेळेला आपल्याला हे मिळालेलं आहे का नाही. आता दोन गोल आहेत, हा एक गोल आहे आणि हा एक गोल आहे आपला सेंटर. हे दोन गोलांमधून आपण एक बहिर्वक्र भिंग काढलेला आहे, हे त्याचा काटछेद. मग हे एक त्या गोलाचं एक आहे आणि ह्या गोलाचं आहे. मग ह्या दोन्ही याला दोन फोकल पॉइंट आहेत. हा जो आहे नाभिबिंदू म्हणतो आपण याला, हा C1 C2 नाभी आहे, त्याची मेन केंद्र आहे. परत ह्याची त्रिज्या, पहिल्या ह्याची त्रिज्या काय असेल, इथून इथपर्यंत असेल, आणि ह्याची जी आहे C2 ची, इथंच घेतलंय पाहिजे का असं नाही, ही सुद्धा त्रिज्या झाली, ह्याची ही सुद्धा त्रिज्या झाली, R1 R2 ही काय आहेत, त्रिज्या आहेत त्यांच्या. परत ह्याच्यामध्ये जे आहे, आता हा झाला फोकल वक्र बिंदू, का म्हणतो मराठीमध्ये आहेत दिलेलं आहे बघा, खाली सगळं दिलेलं आहे, कन्फ्युजन होलंय माझं सुद्धा, मराठीमध्ये वेगळे शब्द झाले आहेत. सेंटर ऑफ कर्वेचर, रेडियस, परत प्रिन्सिपल ऍक्सिस मुख्य अक्ष कोणता आहे, प्रकाशीय केंद्र कोणता आहे आणि मुख्य नाभी. आता हे दाखवल्यात याच्यामध्ये, त्याला काय काय सांगितलं. आता वक्रता केंद्र म्हणजे काय, हे बघा इथं आकृती दिली आहे, दोन्ही भिंगाचं प्रकाशीय केंद्र, वक्रता केंद्र कोणता आहे. आता या पिक्चर मध्ये जे आपण अगोदर दिलं होतं, भिंगाचा पृष्ठभाग, ज्या गोलाचा भाग आहे, जो पृष्ठभाग आहे सरफेस आहे, त्या गोलाच्या केंद्रास, केंद्र म्हणजे काय, सेंटर, त्याला वक्रता. आता दोन गोल एकत्र येऊन बनायला लागले आपलं भिंग, दोन गोल एकत्र यायला लागलेत, मग त्याचं जे सेंटर आहे त्याला काय म्हणतो आपण, वक्रता केंद्र. मग प्रत्येकाला दोन दोन केंद्र असणार आहेत, एक पहिल्या गोलाचं एक असणार आहे. आता हे जे आकृती काढलं होतं का आपण, हे जे भिंग आहेत, हे बघा अशा पद्धतीचे दोन भिंग येऊन, हे काय आपलं झालं, कोणतं भिंग सांगितलं आपण, दोन्ही बाजूला पसरलेला आहे बहिर्वक्र. मग ह्याचा जो एक सेंटर आहे एक गोलाचं आणि ह्या एक गोलाचं सेंटर असणार आहे, मग प्रत्येकच भिंगाला दोन वक्रता केंद्र असणार आहे, त्यालाच आपण सेंटर ऑफ कर्वेचर म्हणतो. मग दोन का बरं आहेत, कारण आपण हा काटछेद कुठून घ्यायला लागले, दोन सेंटर पासून घ्यायला, दोन गोलापासून घ्यायला लागलोय. आणि ज्या वेळेला आपण कन्सिडर केलं आंतरवक्रचं, त्याला सुद्धा दोनच वक्रता केंद्र राहणार आहेत, कारण त्याचा सुद्धा काटछेद आपण कुठून घ्यायला लागलाय, दोन गोलामधूनच घ्यायला लागले, आंतरवक्रचं आणि बहिर्वक्रचं. मग वक्रता केंद्र कशाला म्हणतो आपण, सेंटर ऑफ कर्वेचर C. तर भिंगाचा पृष्ठभाग, ज्या गोलाचा भाग आहे त्याचं केंद्र, ह्या एक गोलाचा भाग आहे, ह्या एक, म्हणून काय दोन दोन असतात वक्रता केंद्र प्रत्येक भिंगाला. पुढे गेलो आपण, पुढची कन्सेप्ट आहे वक्रता त्रिज्या. ह्या सेंटरची त्रिज्या, ह्याची R1 त्याची R2 अशी असणार आहे. भिंगाचे पृष्ठभाग, ज्या गोलाचे भाग आहेत त्या गोलाच्या त्रिज्यांना भिंगाच्या वक्रता त्रिज्या असं म्हणतात. मग ह्याची एक त्रिज्या असेल, ह्याची एक त्रिज्या असणार आहे, दोन्हीची त्रिज्या असणार आहे, त्याला त्रिज्या रेडियस म्हणतो आपण. अंतर, ते वक्रता केंद्र आणि शेवटचं त्याचं जे सर्कल आहे त्याचं अंतर म्हणजे काय, त्रिज्या म्हणतो आपण. तुमच्या सर्कलचं वर्तुळ जसं राहतं का नाही, वर्तुळाची जशी त्रिज्या R आहे का, तशी या प्रत्येकाची दोन्हीची R1 R2 असणार आहे. परत तिसरी कन्सेप्ट काय, मुख्य अक्ष, प्रिन्सिपल ऍक्सिस म्हणतो आपण. आता भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून एक अक्ष जाणार आहे, हा जो P म्हणतो बघा आपण, दोन्ही मधून एक सेंटर. आता इकडे काय, इथून एक अक्ष जर काढला आपण, इथं जो आहे P1 आणि हा P2, दोन्ही मधून एका सेंटर मधून एक रेष जाणार आहे का नाही, मग तेच त्याला काय म्हणतो आपण, मुख्य अक्ष म्हणतो त्याला, प्रिन्सिपल ऍक्सिस. भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून जाणारी काल्पनिक रेषा, ऍक्सिस, इक्वेटर ज्या पद्धतीने जाते का नाही तशी काल्पनिक रेषा म्हणजे प्रिन्सिपल, केंद्रातूनच जायला पाहिजे, पण वक्रता केंद्रातूनच. इथं काढला प्रिन्सिपल ऍक्सिस होत नाही, इथं काढला होत नाही, केंद्रातूनच गेली पाहिजे. ते या केंद्र जर पकडलं आपण, हा सेंटर आहे, हे याचं सेंटर आहे, या दोन्हीच्या केंद्रातूनच जावं लागत, त्याला आपण मुख्य अक्ष म्हणणार, प्रिन्सिपल ऑफ
ऑफ ऍक्सिस. पुढे जे आहे प्रकाशीय सेंटर किंवा केंद्र. प्रकाश किरण भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना विचलित होत नाहीत, जसे आलेत तसे जायला लागलेत. आपण जर आता हे सेंटर आहे, इकडे सेंटरकडे आलो, ते विचलित होत नाहीत, जसं आले तसंच निघून जातात. पण इकडे जर आली इथं ह्या बाजूला आली, इथं काय होणार, थोडस डायरेक्शन चेंज होईल त्याची. इकडं असं येतील. इथं आलो, डायरेक्शन चेंज होणार आहे. परत इकडून इकडे यायला लागल्यात, मग डायरेक्शन अशी चेंज होईल, अशी चेंज होईल. पण सेंटर मधून जर याला तर बघा इथं दाखवले बघा, दोन्ही सेंटर मधून, बहिर्वक्र मधून हे आणि अंतर्वक्र, या पॉइंट मधून जर जायला लागले, त्या ओ पॉइंट मधून वक्रता केंद्रातून चेंज होत नाहीत, ते डायरेक्ट जसे आलेत तसेच पास होतात पुढे, रिफ्लेक्ट होत नाहीत. आणि रिफ्रॅक्शन तर होतंय, परावर्तन होतंय, पुढे पास व्हायला, पण थोडं सुद्धा बेंड होत नाही. बघा ज्या अँगल आल्यात तसेच पुढे जायला लागल्यात, दिसायला लागले का. पण कुठं, या ज्या आपल्या ऑप्टिकल सेंटर मधूनच, ओ मधूनच. बाकीच्या कुठं बी जर आले, हे या ठिकाणी जर थोडस कर्व झाला, इथं जर आले, डायरेक्शन बदलणार आहेत, अशी डायरेक्शन चेंज होणार आहे. फक्त या गोलामध्येच जसे आले तसे निघून जातात. त्या पॉइंटला आपण ऑप्टिकल सेंटर म्हणतो. हा फक्त सेंटर साठी बरं का परीक्षेत विचारलं जाते, की कोण्या ठिकाणी, भिंगाच्या कोणत्या ठिकाणी प्रकाशाचं परावर्तन दिसून येत नाही, किंवा ज्या पद्धतीनं प्रकाश किरण आलेत त्याच पद्धतीनं पास होऊन ते पुढे जायला लागलेले, मग तो त्याला काय म्हणतो आपण, ऑप्टिकल सेंटर किंवा प्रकाशाचं केंद्र असं म्हणतो. सर पोल ऑप्शन कशासाठी आहे, कोणता पोल ऑप्शन, पोल, हा ध्रुव आहे रे ते पोल. पोल मग POLE पोल, अक्षय किती समृद्धी काय. सर पोल ऑप्शन कशासाठी आहे, ओ म्हणायला लागला. POLE पोल, पोल म्हणजे अक्ष, ऍक्सिस, अक्ष म्हणतो आपण त्यालाच पोल. प्रिन्सिपल ऍक्सिसला आपण अक्ष एक, त्याच्यामध्ये जायला लागलेला रेषा आहे. आता पुढची जी कन्सेप्ट आहे, मुख्य नाभी, प्रिन्सिपल फोकाय, फोकस म्हणतो. बहिर्गोल भिंगात जेव्हा मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण भिंगावर पडतात, तेव्हा अपवर्तन झालं की त्याच्यानंतर ते मुख्य अक्षावरील एका बिंदूत अभिसारित होतात. त्या बिंदूस बहिर्गोल भिंगाची मुख्य नाभी F1 F2 असं म्हणतो. आता हे जे आहे मुख्य आपलं प्रकाशीय केंद्र होतं, किंवा आपला मुख्य अक्ष होता, त्याच्यामधून काय व्हायला लागलं, जेव्हा मुख्य अक्षाला समांतर, आपला मुख्य अक्ष कुठे गेला, हा आपला मुख्य अक्षेस आहे, त्याला इकडे समांतर करा, इकडे समांतर करा, दोन्ही बाजूला असणार आहे, कुठेही त्याला समान असायला पाहिजे, समांतर म्हणजे त्याच लेवलमध्ये मुख्य अक्षर, त्यालाच काय म्हणतो आपण F1 किंवा F2. हा काढला आपण F1, हा आहे F2, त्याच्या समांतर, हा आपला फोकल पॉइंट झाला, किंवा मुख्य नाभी, त्याला मुख्य नाभी असं म्हणतो, प्रिन्सिपल फोकस असं म्हणतो. F1 F2 हे मुख्य नाभी आहेत, याची नाभी आहेत. अशा पद्धतीचे किती कन्सेप्ट आहेत बघा याच्यामध्ये. वक्रता केंद्र म्हणजे सेंटर ऑफ कर्वेचर, म्हणजे त्याचं केंद्र आहे त्या प्रत्येक गोलाचं, मग दोन दोन असणार आहेत. या भिंगाचं एक आरशाचं असणार आहे, या एक गोलाचा असणार आहे, असं मिळून एक भिंग व्हायला लागलेला आहे. मग बहिर्वक्रलाही दोन आहेत, आंतरवक्रलाही दोन आहेत. परत ज्याच्या त्रिज्या R1 R2, जशी आपल्या सर्कलची त्रिज्या आहे, केंद्र वर्तुळाची त्रिज्या, तशीच याची R1 R2 हे दोन त्रिज्या, पहिल्या गोलाची एक आणि दुसऱ्या गोलाची एक त्रिज्या असणार R1 R2. मुख्य ऍक्सिस, दोन्ही सेंटर मधून एक काल्पनिक रेषा जाणार आहे, पण दोन्ही मध्येच पाहिजे बघा, इथं कुठेतरी जायला लागले, दोन्हीच्या मध्ये सेंटर मधूनच ते पास झाली पाहिजे, त्याला आपण काय प्रिन्सिपल ऍक्सिस, मुख्य अक्ष म्हणतो. आणि आपला प्रकाशीय केंद्र म्हणजे काय, जिकडून लाईट यायला लागली आहे ओ पॉइंट मधून, ह्या सेंटर मधून, सेंटरच पाहिजे त्याचं, ते जशी आली आहे तशी निघून जाणार आहे. किती काय होणार, ते किती वेळा काय ना, फक्त सेंटर मधून जाते, पण इकडे कुठे कोपऱ्याहून गेली ते बेंड होणार आहे, इकडे कोपऱ्याहून गेली बेंड होणार आहे. पण हे आपल्या प्रकाशीय केंद्रामधून जर ओ पॉइंट मधून जायला लागले, रिफ्रॅक्शन दाखवणार नाही, रिफ्लेक्शन, जशी आली लाईट, जशी किरण आलेत तशीच पुढे निघून जाणार, तेवढं लक्षात ठेवायचं. आणि याला समांतर, मुख्य नाभी म्हणजे काय, आपल्या मुख्य अक्षाला समांतर जर रेष आली बहिर्गोल भिंगात, जेव्हा मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण भिंगावर पडतील, तेव्हा अपवर्तन झालं, ते मुख्य अक्षावर एका बिंदूला अभिसारित होतात, त्या बिंदूस बहिर्गोल भिंगाची मुख्य नाभी. F1 F2 दोन्ही बाजूला आपल्याला काढू येऊ शकतो. चला लिहा, नाभी बिंदू, फोकल पॉइंट F1 F2,
दोन्ही असणार. फोकल पॉईंट आपण ह्याच्यामध्ये बघितलं होतं इलिप्टिकल, ह्याच्यामध्ये पहिल्या चॅप्टर मध्ये गुरुत्वाकर्षण मध्ये, हा लॉ मध्ये त्या पद्धतीचेच हे असणार आहे.